गोवामध्ये सूर्योदयाचा आनंद घ्यायला मी चपोरा किल्ल्यावर गेले. चपोरा हा किल्ला चपोरा नदी आणि अरबी समुद्राच्या कॉन्फ्लुएन्सच्या ठिकाणी एका टेकडीवर बांधला आहे. हा किल्ला बिजापूरचा सुलतान आदिलशहाने बांधला आहे. किल्ल्याचे मूळ नाव शहापुरा असे होते. ह्या किल्ल्यावर आदिलशाही, मराठे आणि नंतर पोर्तुगीजांचेही राज्य होते. किल्ल्यावरून ओझरान ते अश्वेमचा समुद्र किनारा दिसतो. ह्या किल्ल्याला दिल चाहता है ह्या हिंदी चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. मी मिराक्युलस क्रॉसच्या टेकडीच्या पायथ्याशी पोचले आहे. याला मिराक्युलस क्रॉस असे म्हणतात कारण असे मानले जाते की इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते. अंजुनामध्ये एका स्थानिकाशी बोलताना मला मिराक्युलस क्रॉसची माहिती मिळाली. जागा इंटरेस्टिंग वाटली म्हणून त्याला भेट द्यायचे ठरवले. वर जाण्याकरता अंदाजे 400 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्ये 14 स्टॉप्स येतात. त्यांच्यावर येशूची गाथा म्युरल्सच्या माध्यमातून सांगितली आहे. वर पोचल्यावर क्रॉसच्या भोवती माससाठी एक गोलाकार ॲम्फी थिएटर आहे. गुड फ्रायडे आणि ईस्टरला भाविकांची इकडे खूप गर्दी होते. आज सकाळी मी मॉर्जिमच्या मोरजाई देवीच्या देवळाला भेट द्यायची ठरवली. मॉर्जिमचे नाव मोरजाई देवीच्या नावावरून ठेवले आहे. असे म्हणतात की मोरजाई देवीची मूर्ती स्थानिक मच्छीमार लोकांना समुद्रात सापडली. स्थानिक मच्छीमार लोकांना मोरजे म्हणतात म्हणून हे नाव मॉर्जिम. असेही मानले जाते की मोरजाई देवी तिच्या 6 बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा गोवामध्ये वेगवेगळ्या जागांवर वसले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी पण जवळच्या विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठलाची मूर्ती इकडे आणण्यात येते आणि एक मोठा कीर्तनाचा आणि जागरणाचा सोहळा होतो.
हे देऊळ खूप मोठे आहे आणि त्याचे सभामंडप खूप भव्य आहे. देवळाचे डेकोरेशन लाल रंगाच्या कावी आर्टने केले आहे. पोरवरमकडून कलंगूटकडे जाताना साळीगावमध्ये मला एक खूप सुंदर चर्च दिसला. तिकडे थोडी चौकशी केल्यावर ह्या चर्चचे नाव मायदे देऊस आहे असे कळाले. ज्या वेळेला मी भेट दिली त्यावेळेला चर्चचे आणि चर्चच्या आवाराचे मेंटेनन्सचे काम चालू होते. मायदे देऊस याचा अर्थ देवाची आई म्हणजेच मदर ऑफ गॉड असा होतो. ह्या चर्चकडे पटकनच लक्ष गेले कारण ह्याचे बांधकाम इतर चर्चेसपेक्षा थोडे वेगळे होते. लांबून बघितल्यावर हे एखाद्या युरोपमधल्या कॅसल सारखे वाटते. थोडासा अभ्यास केल्यावर मला समजले की गोव्यामधलं एकमेव गॉथिक स्टाईलनी बांधलेलं चर्च आहे. ह्या चर्चमधल्या मूर्तीला मिराक्युलस स्टॅच्यू म्हणतात. पर्यटकांसाठीची वेळ सकाळी 9 ते 12:30 आणि दुपारी 3 ते 5 अशी आहे. मी आता म्युझियम ऑफ गोवाचे डिरेक्टर डॉक्टर सुबोध केळकर यांच्यासोबत आहे. तर तुम्ही आम्हाला काय माहिती देऊ शकता? म्युझियम ऑफ गोवा 5 वर्षापूर्वी मी सुरू केला. गोवा बीचेससाठी तर फेमस आहे. आता आपण जर पूर्ण देशाची किनारपट्टी घेतली तर भारतामध्ये 7,500 किलोमीटर किनारपट्टी आहे. पण कुणालाही विचारा की सुट्टीला कुठं जायचं आहे समुद्रकिनारी, कुठच्या समुद्रकिनारी, तर गोवाचा. आणि गोव्याला फक्त 100 किलोमीटर समुद्रकिनारा आहे. आणि गोव्यात लोक जे येतात ते फक्त समुद्रकिनाऱ्यासाठी असं येत नाही. गोव्याची जी संस्कृती आहे ती 450 वर्ष पोर्तुगीज इथं असल्यामुळे बाकीच्या संस्कृतीची थोडीशी वेगळी आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा भाग या संस्कृतीचा म्हणजे ती लिबरल आहे. म्हणजे इकडे तुम्ही जेव्हा बीचवर जाता आणि तुम्ही बीचवर कधी बिअर प्यायला बसता, आणखी कुठल्या पण बीचवर बिअर पिऊ शकता, पण इकडे जेव्हा पिता तेव्हा बिअर बरोबर एक लिबरल हवा जी आहे ती पण अंगामध्ये शिरते. कारण की त्यामुळं गोवा हे पॉप्युलर आहे. आणि समुद्र किनारे सोडून गोव्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आणखी गोव्याचा इतिहास हा फार वेगळा आहे. गोव्याचं जर एक देणं म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन टू भारतीय संस्कृतीला काय आहे असा जर एक प्रश्न विचारला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही इकडचं जेवण म्हणजे जेवणाचे पदार्थ. आपण जी मिरची खातो ही मिरची कुठून आली? पोर्तुगीजांनी ब्राझीलवरनं आणली. शेंगदाणे, टोमॅटो, पोटॅटो, अननस, मग काजू, ह्या सगळ्या गोष्टी ब्राझीलवरनं पोर्तुगीजांनी गोव्यात आणल्या आणि गोव्यामधनं मग त्या इतर भारतामध्ये गेल्या. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बहुतेक टुरिस्ट लोकांना माहिती नसते. आता उत्तर भारतामध्ये मिरची कशी पोचली त्याला महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. की महाराष्ट्र म्हणजे मराठा सैन्य जेव्हा जे आपले शिंदे आणखी होळकर जेव्हा उत्तर भारतामध्ये गेले मुघलांशी लढायला, तेव्हा एक इतिहासकार म्हणतात
की मुघलांच्या रक्तामध्ये बदामाचा रस होता, आणखी मराठ्यांच्या रक्तामध्ये मिरचीचा रस होता. हं? त्यामुळं ही मिरची म्हणजे पोर्तुगीज जे आले, आपलं मुंबई सुद्धा त्यांच्याकडे होती, बॉम्बे हे पोर्तुगीजांनी आनंद म्हणून म्हणजे डॉवरी म्हणून ब्रिटिशांना दिलेलं आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये मिरची लगेच पोचली, पण उत्तर भारतामध्ये मिरची एक 100-150 वर्षांनी पोचली. हे बरंच योगदान आहे. आणि म्युझियम ऑफ गोवा जो आहे तो हा गोव्याचा इतिहास समकालीन कला वापरून लोकांपर्यंत ठेवतो. म्हणजे आम्ही यूज कॉन्टेम्पररी आर्ट टू प्रेझेंट गोवाज हिस्ट्रीज, कारण पुष्कळ इतिहास आहे, इतिहास एक नसतो. आणखी म्युझियम ऑफ गोवामध्ये दर दिवशी 100 ते 300 लोक येतात. हा समकालीन कलेचा म्युझियम आहे, पण तरीसुद्धा म्हणजे जवळजवळ 90% लोक जे आमच्याकडे येतात त्यांनी कधीही कुठलीही समकालीन कलेच्या दालनामध्ये गेलेले नसतील, कुठल्याही म्युझियमला भेट दिलेली नसेल, तरीसुद्धा त्यांना हा म्युझियम आवडतो. त्याचं कारण मी ठरवलेलं आहे की जी क्युरेटोरियल भाषा आम्ही वापरतो, म्हणजे कुठली कामं ठेवावीत, कुठली कामं दाखवावीत, तिला जर एका शब्दात सांगायचं असेल तर ती तुकाराम क्युरेटोरियल भाषा आहे. तुकारामांनी जसं वेद साध्या शब्दामध्ये लोकांपर्यंत पोहोचवले, तशी कॉन्टेम्पररी आर्ट आम्हाला साध्या कामातनं जी लोकांना कळतील, समजतील, उमजतील अशी कामं आम्ही म्युझियममध्ये. या म्युझियममध्ये शेकडो कलाकृती लावलेल्या आहेत. बऱ्याचशा माझ्या आहेत आणि बाकीचे गोव्याचे आर्टिस्ट आहेत, भारतात इतर भागामधले पण आर्टिस्ट आहेत, परदेशी आर्टिस्ट पण आहेत इकडं. आणखी जर काही महत्त्वाच्या कलाकृतीबद्दल बोलायचं असेल तर इकडं शिंपल्यांपासून बनवलेलं एक इन्स्टॉलेशन आहे. आता तुम्ही म्हणाल की शिंपले आणि इतिहासाचा संबंध काय? शिंपले लावलेले आहेत तिकडं, तेव्हा आपण जर आपला इतिहास किंवा आपली संस्कृती हे एक शिल्प आहे असं मानलं तर शिल्पकार कोण? तर शिल्पकार समुद्र आहे. समुद्रातनं कितीतरी लोक इकडे आले, कितीतरी कल्पना आल्या, कितीतरी पदार्थ आले, आणि माणसाचं आयुष्य समुद्रातनं सुरू झालं, बरोबर आहे. त्यामुळं समुद्राचा संस्कृतीशी मोठा संबंध आहे. समुद्र, ओशन इज अ हायवे ऑफ कल्चर. इट इज अ मीडियम थ्रू विच कल्चर स्पीक टू इच अदर अक्रॉस कॉन्टिनेंट्स. आणि त्यामुळं मी शिंपले वापरून, म्हणजे आपण शिनाण्या म्हणतो त्याला, त्या शिनाण्या वापरून मी एक समुद्राचा आभास निर्माण केलेला आहे. आणखी जसं तुम्ही त्या इन्स्टॉलेशन भोवती फिरता तेव्हा रंग बदलत जातो, कारण शिंपले एका बाजूला हिरवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोत्यासारखे चमकतात. त्यामुळं समुद्र जसा बदलत जातो, त्याचे समुद्राचे रंग जसे बदलत जातात तसं हे इन्स्पिरेशनसुद्धा बदलत जातं. इकडं एक सोशल एन्व्हायरमेंटल अवेअरनेस असावा हे मला वाटतं. मी रस्त्यावरच्या बाटल्या कलेक्ट केल्या, ज्या लोक टाकतात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, आणि त्याचं हे एक मोठं शिल्प बनवलेलं आहे आणि त्याला मी कार्पेट ऑफ जॉय म्हणतो. आणि इट्स अँटी लिटर स्टेटमेंट, कारण या सगळ्या जी भिंत तुम्हाला दिसते रंगीत ती फुलं ही बाटल्यांपासून बनवलेली आहेत, प्लास्टिकच्या बाटल्या. हे एक महत्त्वाचं नाही. आणि आम्ही लहान मुलांची जेव्हा ट्रिप्स वगैरे येते, म्हणजे मुलं येतात बघायला, तेव्हा तिकडे आम्ही एक प्रतिज्ञा करतो त्यांच्याकडनं की आम्ही कचरा फेकणार नाही. हे पण आहे. मग आणखी एक महत्त्वाचं काम इकडे जे आहे ते गोवाज आर्क, एका होडीमध्ये देव दाखवलेले आहेत. आणि ते देव असे ज्या ठिकाणी ते देव मांडलेले आहेत ते असं डुलतं आहे, म्हणजे होडी जशी डुलते तसं ते देव डुलत आहे. तर हे जे शिल्प आहे त्याला इन्स्टॉलेशन म्हणा, शिल्प म्हणा. पोर्तुगीज जेव्हा आले तेव्हा त्यांनी धर्मांतर करायला सुरुवात केली, देवळं मोडली, आणखी देवळाच्या जागी चर्चेस बांधल्या, आणि जी देवळं मोडली त्याचे रेकॉर्ड पोर्तुगीजांनी स्वतः ठेवलेले आहे. तेव्हा आम्हाला कुठल्या चर्च खाली कुठलं देऊळ आहे हे आम्हाला माहिती आहे, कारण पोर्तुगीजांनीच लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा आजसुद्धा आता मंगेशी किंवा रामनाथी या देवळामध्ये जेव्हा पालखी उठते दरवर्षी, तेव्हा पालखी उठवायचा पहिला मान अडपई नावाच्या गावातल्या नाव बनवतात, होड्या बनवतात त्या लोकांना जातो. त्याचं कारण असं, जेव्हा देवळं मोडली गेली तेव्हा जुवारी आणि मांडवी या 2 नद्यामधनं लोकांनी देव त्याच्या होडीमध्ये टाकले, आणखी सुरक्षित स्थळी नेले. सुरक्षित स्थळी म्हणजे पोंडा जे आहेत
ते पोंडा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली नव्हतं 1510 साली, ते नंतर 1777 साली आलं. त्यामुळं लोकांनी तिकडे देव नेले आणि तिकडं देवळं बसवली. त्यामुळं गोव्याची सगळी देवळं पुण्यामध्ये आहेत, आणखी कुठे नाही आहेत. तेव्हा बायबलमध्ये एक कथा आहे, नोआज आर्क. नोआज आर्कमध्ये देव त्या नोआला सांगतो की प्रलय येणार आहे, तेव्हा तू एक मोठी होडी बांध, मोठी नाव बांध, जहाज बांध आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहा, मग प्रलय आला की तुम्ही सुरक्षित राहा. त्यामुळं तो ती नाव बांधतो, नोआज आर्क म्हणतात त्याला. आणखी सगळी मानवजातीचं आणखी बाकीच्या जनावरांचं रक्षण होतं. आणि पण गोव्यामध्ये काय झालं, माणसाने देवाची रक्षण, म्हणजे माणसाने होडीमध्ये देवांना घालून सुरक्षित स्थळी नाही. तेव्हा हे गोवाज आर्क आहे, त्याची माझी शिल्पकृती आहे. पण हे सगळं सांगताना मला एक सांगावंसं वाटतं, लोकांना वाटेल की आताचे जे ख्रिश्चन आहेत त्यांचा ह्या 600 वर्षापूर्वी जे काय झालं त्याचे काही संबंध नाही आहे. त्यांचा धर्म आपण मानला पाहिजे, म्हणजे त्यांना आपण त्यांच्या अगेन्स्ट आता होऊन असं आजचे पोर्तुगीज आहेत. आपण हा इतिहास आहे, या इतिहासासाठी आजचे ख्रिश्चन लोक गोव्याचे रिस्पॉन्सिबल नाही आहेत आणि आजचे पोर्तुगीज लोक सुद्धा रिस्पॉन्सिबल नाही आहेत. आणखी जर कामाबद्दल बोलायचं झालं तर इकडं घोड्यावर बरंच काम केलेलं आहे. एक सिद्धार्थ गोसावी म्हणून आर्टिस्ट आहेत, त्यांनी घोड्यांची मोठी चित्र काढलेली आहेत आपल्या स्टाईलमध्ये. आणि मी मुंबईला चोर बाजारमध्ये जाऊन शेकडो हे आणले, घोड्याचे नाळ आणले आणि त्याचं एक इन्स्टॉलेशन बनवलेलं आहे. आता हे कशाला बनवलं मी, तर अरबी घोडे भारतामध्ये यायचे आणि तो जो व्यवसाय होता तो जवळजवळ 1600 सालापर्यंत, 1610 1620 सालापर्यंत फक्त पोर्तुगीजांच्या हाताखाली होता. आणि अरबी घोडे इकडे यायचे गोव्याला. गोव्याचा 60% रेव्हेन्यू घोड्यांपासून यायचा, अरबी घोड्यांपासून. कारण भारतामध्ये घोडे होते, काठियावाडी घोडे आहेत, पण ते घोडे युद्धासाठी सुटेबल नव्हते. त्यामुळे अरबी घोडे आणायचे. आणि शिवाजी महाराज म्हणा किंवा बाकीचे कुठले सगळे इकडचे राजे आणि सगळे जे बादशाह वगैरे होते, म्हणजे त्यांच्याकडे लाखो घोडे होते, घोडदळ होतं आणि सगळे घोडे अरबी. आणखी ते घोडे इकडे यायचे. आणखी मग जो घोड्याचा व्यापार कंट्रोल करतो तो युद्ध कंट्रोल करतो, तो युद्ध कंट्रोल करतो, तो राजकारण कंट्रोल करतो. त्यामुळे पोर्तुगीज घोड्याचा व्यापार कंट्रोल करत असल्यामुळे त्यांना फार मोठं महत्त्व होतं आणि गोव्याला महत्त्व होतं, कारण हे बंदर घोड्यांसाठी वापरायचे. आणि माझा एक मित्र, मी हल्ली पोर्तुगालला गेलो होतो, तो म्हणाला काही बदललेलं नाही सोबत, आज सुद्धा तेच चालतं आहे. त्यावेळी अरबी घोडे सैन्य वाहून न्यायचे, म्हणजे सैन्य अरबी घोड्यावर जायचं, आता अरबी पेट्रोलवर जातं, काही बदललेलं नाही. म्हणजे अशा तऱ्हेचा इतिहास आम्ही इकडं मांडतो, एकदम खेळकर पद्धतीनं थ्रू आर्ट. आणि त्यामुळं इतिहास सुद्धा लोकांना, मुलांना वगैरे बघायला आवडतो. म्हणजे इतिहास कलेच्या माध्यमातून इकडं पेश केला. सिओलमकडून वाघाटॉरकडे येताना इकडच्या काही लोकल लेन्स एक्सप्लोअर करायच्या ठरवल्या. त्याच दरम्यान रस्ता चुकले आणि एक सुंदर ठिकाणावर जाऊन पोचले. ते ठिकाण म्हणजे उडो बीच. चपोरा नदी आणि अरबी समुद्राच्या कॉन्फ्लुएन्समुळे तयार झालेल्या छोट्याशा खाडीवर हा बीच आहे. त्याला आपण रिव्हर बीच पण म्हणू शकतो. ही जागा खूप शांत, म्हणजेच कॉमन भाषेत बोलायला गेलं तर खूप ट्रँक्विल आहे. भरतीच्या वेळेस अगदी रस्त्यापर्यंत पाणी येते आणि ओटीच्या वेळेस 1 किलोमीटरपर्यंत आत चालत जाता येते. इकडचा सूर्यास्त गोव्यातल्या उत्कृष्ट सूर्यास्तांपैकी एक आहे.